दत्तधाम सरकार भोंदूगिरीचा पर्दाफाश। वडगाव पानचे गडगे महाराज वर गुन्हा दाखल। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक करणाऱ्या या तथाकथित महाराजाविरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत। दैवी शक्तीच्या नावाखाली लाखोंची लूट। फिर्यादीनुसार गडगे हा कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने बरे करतो, निपुत्रिक महिलांना आपत्य प्राप्ती करून देतो, घरगुती समस्या दूर करतो अशा खोट्या दाव्यांद्वारे लोकांना जाळ्यात ओढत होता। यासाठी तो 11,000, 21,000, 51,000 अशा मोठ्या रकमा उफाळत होता। गेल्या 8 ते 10 वर्षात त्याने करोडो रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी करोडो रुपयांची जमीन खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे। पुणे, नाशिकसह संगमनेर या महत्त्वाच्या ठिकाणीही त्याने मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेंद्र बापू गडगे, डॉक्टर मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे राहणार वडगाव पान, सूरज शिंदे, मधुकर शिंदे राहणार रहीमपूर अशी आरोपींची नावे आहेत। विशेष म्हणजे हा भोंदूबाबा आपल्या दत्तधाम मठातून लोकांना बोलावून पैसे घेत असे आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येक समस्येवर मंत्रोपचार करत असल्याचे दाखवत असे। यातील अनेक व्हिडिओ तो सोशल मीडियावर लाईव्ह दाखवत होता, तरीही दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती। यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विकृत दावे आणि महिलांची दिशाभूल। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे गडगे हा महिलांना आपत्ती प्राप्तीसाठी खोटे आश्वासन देत होता। 14 महिन्यात श्रीकृष्णासारखा मुलगा होईल असे दावे करत तो लोकांची फसवणूक करत होता। तसेच कुटुंबातील समस्यांवर आघोरी उपाय सांगून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता। या कारवाईनंतर यापूर्वी उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे। त्या प्रकरणाप्रमाणेच गडगे प्रकरणातही अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर येत आहे। पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह। गेल्या अनेक वर्षापासून या भोंदूविरुद्ध तक्रारी होत असूनही पोलीस का कारवाई करत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे। काहींनी पोलिसांवर संरक्षण दिल्याचेही आरोप केले आहेत। या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013, ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर कायदा या विविध कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी राजेंद्र गडगे आणि त्याचा सहकारी मधुकर शिंदे यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके करत आहेत। ज्या नागरिकांची या भोंदू महाराजाकडून फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन संगमनेर शहर किंवा ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे। या प्रकरणामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर खरोखरच कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा अशा प्रकरणांवर पडदा टाकला जाईल अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत। महासत्ता न्यूज, संगमनेर।